नमस्कार. स्वागत आहे गोष्ट फुलीमध्ये, जिथे शब्दांचं जग उलगडतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी. सिरीज ग्रंथ वाचन. श्रीमद दासबोध. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ. श्रवण केली याने प्राप्त, काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपिले, भक्तीचे योगे देव. निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवांचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले. ते अवघेची अनुवादले, न वचैकी कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकीचा अनुवाद, ते दशकी बोलिला. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेंसहित. नाना संमती अन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये. तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या समती, भगवत वाक्ये. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, एमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ. भगवत वाक्य यथार्थ निश्चयेसी. भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे येथींचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेवितांच पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. मांगा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले. ते सकळही निरोपिले, संकळित मार्गे. आता श्रवण केली यांचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयांचे मूळ, एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायोज्य मुक्तींचे वर्म, ठायी पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती.
ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य. चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती. आळशी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती. निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गी. नाना दोष ते नासती पतित तेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे. नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आजचा समास आवडला ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या.